नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो आपण निघालो आहोत उज्जैनला. तर उज्जैनविषयी थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती असंच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. तर मित्रांनो, उज्जैनबद्दल एक आध्यात्मिक प्रवास आपण चालू करत आहोत. तसं पाहायला गेलं तर पुणे शहराची आधुनिकता आणि उज्जैनची प्राचीन आध्यात्मिक परंपरा याचा संगम अनुभवणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. तसं पाहायला गेलं तर पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र आहे आणि उज्जैन हे मध्य प्रदेशातील एक प्राचीन शहर आहे जे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे. या दोन शहरामधील प्रवास म्हणजे हा केवळ आपण भौगोलिक मानत नसून तो एक आध्यात्मिक शांती, आत्मिक शांती किंवा धार्मिक श्रद्धेचा प्रवास म्हणून आपण कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, आपल्या ज्या सगळ्या महिला आहेत त्यांच्यासोबत आपण निघालो आहोत ट्रेननी उज्जैनच्या महाकालेश्वर दर्शनासाठी. तर मला जे माहीत असलेलं उज्जैनचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. उज्जैन हे 7 पवित्र शहरांपैकी एक मानलं जातं आणि येथे महाकालेश्वर मंदिरात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत आपल्या देशामध्ये पूर्ण, त्यापैकी एक म्हणजे हे महाकालेश्वर मंदिर आहे, जिथे भगवान म्हणजे शंकराची महाकाल रूपात पूजा केली जाते. या व्यतिरिक्त कुंभमेळा म्हणजे इथं कुंभमेळा पण भरतो म्हणजे. आणि जी उज्जैनमधली शिप्रा नदी आहे तिच्या काठावरती वसलेलं धार्मिक स्थळ आहे, जिथे लाखो भाविक, करोडो भाविक प्रत्येक म्हणजे ज्याच्या त्याच्या देशातून म्हणा, राज्यातून येथे दर्शनासाठी येत असतात. तर आपण पुण्याहून निघालो आहोत उज्जैनकडे. सुरुवातीला आपण खडकी रेल्वे स्टेशनवरती पोहोचून रेल्वेमध्ये बसून आता आपण प्रवासाचा अनुभव घेत आहोत. तर मित्रांनो, पुण्याहून निघताना म्हणजे शहरी जीवनाची धावपळ मागे पडून आपण हळूहळू निसर्गाच्या सानिध्यात पोहोचत असतो. हळूहळू निसर्ग अनुभवायला भेटतो. शांततेचं दर्शन चालू होते थोडक्यात तसं म्हणायला गेलं तर. आणि जसं जसं आपण उज्जैनच्या जवळ जातो त्यावेळेस आपल्याला असं थोडं भक्तिमय वातावरण आपण म्हणजे अनुभवतो. भक्तिमय वातावरणात आपण थोडक्यात पोचत असतो. आणि रस्त्याच्या कडेने जे बदलणारे जे दृश्य दिसतात, मध्येच हे सूर्य मावळताना दिसतो, उगवताना दिसतो, त्यातून अजून मन प्रसन्न, प्रफुल्लित होत असतं. तर मित्रांनो, कंटिन्यू करा तुम्ही. ही समोर ट्रेन दिसते जिच्यावरती काहीही माल, डब्बे काहीच नाहीत, फक्त चाललेली आहे. मित्रांनो, हा प्रवास करत असताना थोडा अनुभव घ्यायला खूप मजा येते. कंटिन्यू करा मित्रांनो. ट्रेनचा प्रवास कंप्लीट झाल्यानंतर आम्ही पोचतो उज्जैनमध्ये. उज्जैनमध्ये पोचल्यानंतरनं रिक्षा बुक करून आम्ही निघालो दर्शनाकडे. उज्जैनमध्ये पोचल्यावर महाकालेश्वर मंदिरातील गर्दी आणि भक्तीचा अनुभव हा एकदम द्विगुणित असतो आणि तो अनुभव घेण्यासारखा असतो, जो की आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतो. उज्जैनमध्ये पोचल्यावरती तिथलं वातावरण एकदम भक्तिमय
तल्लीन स्वरूपात असतं. भाविकांना मंत्रमुग्ध करणारं असं वातावरण तिथले आहे. तर मित्रांनो, तुम्हीही देवदर्शनाचा अनुभव घ्या. यूट्यूबच्या माध्यमातून. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद.